न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। माझ्या महाराष्ट्रवासियांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले। 28 जानेवारी रोजी सकाळी बारामती दौऱ्यासाठी जाताना अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग होताना भीषण अपघात झालाय। विमान लँडिंग होतानाच अपघातग्रस्त झाले। अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे झाले होते। विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती। अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवरच अश्रू अनावर झाले। अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे। अजित पवार यांचा बारामती दौरा होता। या बारामती दौऱ्यासाठी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं। बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते अपघातग्रस्त झालं। विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जण होते। त्या सर्वांचा मृत्यू झालाय। राज्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवार यांच्याच नावे आहे। राज्याच्या अर्थ खात्याची धुरासुद्धा त्यांच्याच खांद्यावर होते। प्रशासनावर पकड असलेला धुरंधर नेता, आपल्याला जे पटलं नाही ते बेधडकपणे बोलणारे दादा, कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा, राजकीय विरोधकांनाही त्याच भाषेत सुनावणारे दादा, अशा एक नव्हे तर अनेक आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या व्यक्तिमत्वाने कोरल्या गेल्या आहेत। अशा महाराष्ट्राच्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली।